वेश बदलून दिल्लीला जात होतो याचे पुरावे दिल्यास राजकारण सोडेल. अजित पवारांचं वक्तव्य. सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा, सुळेंना चॅलेंज. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मला सख्खी बहीण नाही, आता लाखो बहिणी मिळाल्या. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत सिटिंग जागा त्या पक्षाकडेच राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा. अजित पवारांची माहिती तर महायुतीचे नेते ठरवणार, भाजप नेत्यांचं उत्तर. फडणवीस आणि अनिल देशमुख नागपुरातल्या कार्यक्रमात एकाच मंचावर दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळलं. दिल्लीत या महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार. शरद पवारांचा दाखला देत जयंत पाटलांचा गौप्यस्फोट. तर तुम्ही सत्तांतर करून या, जयंत पाटलांच्या शुभेच्छा. चक्रव्यूह भाषणानंतर ईडीकडून छापेमारीच्या हालचाली. राहुल गांधींचा सोशल मीडियावरून दावा. पूजा खेडकरनं IAS होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं धारण केली. दिल्ली पोलिसांची न्यायालयाला माहिती. मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर. मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकावल्याचा खेडकरांवर आरोप. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरात हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाचा नकार. नाव देण्याचा बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्याला असल्याचं मत. कल्याणमध्ये घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती. होर्डिंग कोसळल्यानं 2 जण जखमी, वाहनांचंही नुकसान. जीव धोक्यात घालून नदीतून काढली यात्रा. खालापुरातल्या आरकतवाडीतली घटना. लवकरात लवकर पूल उभारण्याची मागणी. इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरूच. मोकाट कुत्र्यांचा विद्यार्थ्यावर हल्ला. उडी मारल्यानं बचावला जीव. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर तिसऱ्या पदकाच्या शर्यतीत. 25 मीटर पिस्टलच्या अंतिम फेरीत धडक. उद्या दुपारी 1 वाजता पदक हॅट्रिकची संधी. पॅरिसमध्ये भारतीय हॉकीपटूंनी घडवला इतिहास. ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल 52 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला चारली पराभवाची धूळ.